काय म्हणताय? लाकडं तोडून मला भरपूर भूक लागली. तरी मला वाटलंच तुम्हा पुरुषांना अहो जरा धीर तरी धरा ना. अहो मी तर तुमच्या सोबत आहे, आपल्याला भाकर तर भाजलीच पाहिजे ना. काय तयारी केली का मी? तू माझ्यासाठी 2 भाकऱ्या, हा 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 लसूणची चटणी घेऊन ये लवकर. मी सुद्धा तुमच्या बरोबरच आहे ना. जा जा लवकर. मग थांबा जरा धीर धरा. जा जा. मी भाकर भाजते पहिले. ठीक आहे, जा लवकर. शेतकरी बाबू, अरे तुझ्या बरोबर असणारी सुंदर स्त्री आहे तरी कोण? अरे निष्पाप दिसायचं ना, ती माझी धर्मपत्नी आहे, समजलं? मुकाट्याने तिला माझ्या स्वाधीन कर, नाही तर मला तयार. अरे दिसायचं ना, माझ्या पत्नीबद्दल एक शब्द उच्चारशील तर तुझ्या शिवथाला वेगळा केला जाईल, समजलं? खांब घराचा पडला, खांब घराचा पडला, माझी हादरली काया. खांब घराचा पडला, माझी हादरली काया. कारे
नालायका. भडकलेला तिथे शांत कर. अरे नालायका, तुझी ही अभिलाषा केव्हाच पूर्ण होणार नाही. अरे परमेश्वरा, परमेश्वरा, काय आमच्या नसले आणलास तू. आमचा सोन्यासारखा चाललेला संसार आज या नालायकाच्या हातून उद्ध्वस्त केलास. परमेश्वरा, कोणत्या जन्मी आम्ही पाप केलं म्हणून तू फेडायला लावलंस रे. आमचा छोटा बाळ काय म्हणेल, काय म्हणेल आम्हाला. तुझी अभिलाषा केव्हाच पूर्ण होणार नाही. पण सोड मला. म्हणे सोड. परमेश्वरा, अरे ह्या धरणी मातेवरती जगून तरी काय उपयोग आहे. शेवटी आमचा सोन्यासारखा संसार तू संपवलास. कोण चंडाला ये राक्षसा, तुला माझी अभिलाषा पूर्ण करायची आहे ना. जे माझ्या बापाच्या थांबलास का. जे माझ्या बापाच्या आई उठ ना ग. बाबा उठा ना. बाबा उठा ना. आई उठ ना ग. आई उठ ना ग. बाबा उठा ना. बाबा उठा ना. आई उठ ना ग. आई आता काय करू मी. बाबा उठा ना. आई उठ ना ग. उठ ना आई. का गेलात मला सोडून. बाबा उठा ना. आई बाबा, तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्या नरनामाने तुमचा खून केला आहे त्या खुनाचा बदला घेईल. तेव्हाच बंजिरा हे नाव सांगेल. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवाला आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ धुळवडी तालुका संगमेश्वर सविनय सहर्ष सादर करत आहोत. एक चित्तधारक आणि काल्पनिक वगनाट्य बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. लेखक श्री शांताराम ढोबळे, दिग्दर्शक श्री मनोहर किंदळकर. या वगनाट्यातील पात्र परिचय महाराज विक्रांतसिंह, श्री दीपक चव्हाण, महामंत्री गुणसिंह, श्री मनोहर किंदळकर, सेनापती कर्दनसिंह, श्री सचिन किंदळकर, युवराज विजयसिंह, श्री योगेश विदरे, राजकुमारी विजया, कुमार स्वप्नील ढोबळे, शेतकरी मंदिरा, सतीश किंदळकर, शेतकरी विभाग, संतोष पालटे, शेतकरी प्रतिभा, मनोहर किंदळकर, छोटा मंदिरा, ईश्वरी किंदळकर, शिपाई काळू, आनंद पालटे, शिपाई बाळू, आकाश दुधम. हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ धुळवडी तालुका संगमेश्वर सविनय सहर्ष सादर करत आहोत. बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. बंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. या समोरच्या झाडीत कुणाची तरी हालचाल दिसत आहे. कोण असावं बरं. एखादा वाघ सिंह सुद्धा नसेल ना. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. अरे हो, ही तर आकृती त्या मानवाची दिसत आहे. अरे ये असा समोर. कोण युवराज. अरे तुझा तर पाठला तरी इथवर आलो आहे. मुखाट्याने मारणाला तयार हो. जायचं. अरे बुरकादारी सैताना, मला सजा देणारा तू कोण आहेस. बुरका घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा बुरका बाजूला कर, तो पाहतो तुझी गमे. आजकाल तुझ्या तोंडाची बडबड आणि युद्धास तयार हो. अरे असं हिंमत तर चालत नसते तुला सांगते.
नसेल हिंमत तर चालव संसार. ठीक आहे. राजसेवक पकडा या हराम खोराला. राजसेवक पकडा म्हणतात काय हराम खोराला. म्हणून माझे प्राण वाचले तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. यात उपकार ते कसले? मी तर माझे कर्तव्य पार पाडलं आहे. माणसाच्या माणुसकीचा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या घंटाट अरण्यात एकटे फिरणारे आपण आहात तरी कोण? आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी आणि शिपाईची चुकाबूल झाली. मी एकटाच फिरत राहिलो. मी या कांतीपूर नगरीचा राजा विक्रमसिंग, त्याचा सुदैवी पुत्र विजय सिंग. मी स्वतःला अभागी समजेन पण मी कोण नसेच ना. ते वेळ येईल तेव्हा सारं काही कळेल. प्रथम त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पाहुणा म्हणून आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणती सबब चालणार नाही. ठीक आहे युवराज, परंतु माझी सुद्धा एक अट आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. बोल तुझी कोणती अट आहे बोल. मी कोण ते कोणालाही एक गरीब अनाथ गवताच्या पिठांवर झोपणारा एक अभागी मुलगा बंदिरा आहे. ठीक आहे मग चल तर. थांबा युवराज, याचा बुडका फाडून तरी पाहूया. नको बे. त्याला राजवाड्यात घेऊन जाऊ. महाराज योग्य ती शिक्षा देतील त्याला. राजसेवक बोला महाराज. ठीक आहे, हराम खोराला घेऊन चला आणि काही कानात डांबून ठेवा. चला तर. चला तर. महाराजांचा विजय असो. आशीर्वाद असो राजसेवक. शांतीपूर राजाचे राज्य विक्रांतसिंह. आमचे राज्य किती आनंदामध्ये चालत आहे. या राज्याचे महामंत्री कुरसिंह आणि सेनापती कर्नल सिंह यांच्या साह्याने या राज्याचा राज्यकारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला आहे. मनामध्ये खंत एकच आहे, आमच्या राज्याचे बाळ युवराज यांचा राज्याभिषेक आणि आमची कन्या विजया तिचा विवाह करण्याचा आमच्या मनामध्ये आहे. केव्हा पूर्ण होईल काही सांगता येत नाही. राजसेवक बोला महाराज. आपण राज दरबारी हजर झालात आणि आमचे बाळ युवराज पहाटेपासून शिकारीला गेले. त्यांचा अद्यापही राज दरबारामध्ये पत्ता नाही. ठीक आहे आले तिकडे आलेच. आई शांत व्हा बाळानं. अरे बाळ युवराज, अरे बाळा तुझ्या अंगावर या जखमा तरी कसल्या आहेत? आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक आहेत तरी कोण म्हणायचे? बाबा या मुलामुळेच तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे बाळा तुला म्हणायचं आहे तरी काय? बाबा मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी आणि शिपाईची चुकाबूल झाली. मी एकटाच फिरत राहिलो. त्या बुरक्याधारी सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार इतक्यात या मुलाने आपल्या गंडुक्याच्या बलावर तो वार स्वतःवर झेलला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. अरे परमेश्वरा, काय मी ऐकत आहे? बाळ युवराज मग तो हरामखोर आहे तरी कोठे? बाबा त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला आहे. राजसेवक बोला महाराज. आणि ते हरामखोराला राज दरबारामध्ये हजर करा. तशी आज्ञा. अरे पकड पकड.
राजसेवक बोला महाराज. या हरामखोराचा एक क्षण मला तोंड पाहायचं नाही. परत नेऊ. त्याच्या तोंडाला काळ बसून याला फासावर लटकवा म्हणजे झालं. तरच त्याला शिक्षा द्या. राजसेवक या हरामखोराचा बुरगा फाडा भाऊ. थांबा युवराज, प्रथम याचं काय तोंड मीच नको पाहणार. मंदिरा, तुझे पवित्रात त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक काळ्या म्हणतोय त्या हरामखोराचा बुरका. याला भुरका फाडायला याला तोंड कुठं आहे? हाय थांब थांब. अरे मला वाटतं जन्मात आला त्या नासा नाही वाटत कपड्यासाठी. आम्ही याला काले. कोण हरामखोर कर्दमसिंह? काल्या. अरे हरामखोरा, अरे खाल्लेल्या अन्नावर बेमान फिरणाऱ्या महाराज. अरे हरामखोरा, क्षमा मागताना तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. शिपाई मी पाहता काय उचला त्या हरामखोराला लग्न. बाबा सेनापती आपल्याला शरण आले, त्यांना एक वेळा माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. ठीक आहे बाळा, तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला हद्दपारीची शिक्षा देत आहोत. राजसेवक बोला महाराज. या हरामखोराच्या अंगावर सारी वस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्दपार करा म्हणजे झालं. ठीक आहे, जशी आज्ञा. हे बघतो का टाकीन डोळ्यात खोलून. युवराज, आम्ही ही येतच आहोत. बंजिरा कोणत्या विचारात गुंतलायस? का कोणास ठाऊक नाही, पण याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे युवराज. जाऊ दे बंजिरा, चल आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. ठीक आहे युवराज, चला चला. अजून कुठे दिसलेच नाही. काय करावे, काही सुचेसे झाले आहे. सेवक आपल्या सेवेशी हजर आहेत. अरे कोण? दादा. अरे दादा, केव्हाची मी तुला शोधत आहे. आणि हा भिकारी कोण? खबरदार ताई, वेडे वाकडे शब्द बोलतील. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आलाय आणि त्याचा तू असा पाहुणचार करतेस. हा हा, म्हणे पाहुणा. हा तर भिकारीच आहे. दादा, माणसाने सोबतच तो वागावे. हा तर भिकारीचा याचे अंगावर कपडे तरी बघ. अगं ताई, एवढी गमेन चांगली नाही. तो इथवर कसा आला ते तरी जाणून घे. अरे बंजिरा, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नको. लहानपणी आई गेल्यामुळे ती लाडाने वाढले. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, यात काहीतरी माझी चूक असेल, परंतु तिला एक इशारा द्यावासा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाचीही करताना दुसऱ्याच्या मनाचा थोडा तरी विचार करावा माणसानं. अरे भिकारी, तो भिकारी नुसत्या बड्यावर तर राजाच्या, नुसत्या राजाच्या बड्या म्हणून लंकाचा तुला तुम्ही बोलले. युवराज, तुला जर माझी गरज असेल तर जंगलात येऊन भेट. हा चाललो मी. बंजिरा थांब. बंजिरा 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 दादा, बंजिरा. माझ्या बंजिराला थांबव. बंजिरा दादा, दादा, बंजिरा. थांब ना दादा. हा मंत्री, थांबवा ना माझ्या दादाला. हो बघा, बिगाऱ्याच्या मागून कसा मागे जात आहे. कोणाला? तुझ्या दादाला थांबव? अगं वेडी आहेस का तू? आज तू माझ्या बरोबर चाल. तुला माझी पट्ट राणी बनवून हे राज्य दोघांना आपण सुखात समाधानाने चालू. हो मंत्री, हे शब्द उच्चारताना तुमची जीभ कशी चालली नाही. तुम्ही तुमचा क्रूरपणा दाखवलात. होय, माझा क्रूरपणा दाखवलाच म्हणून समज. हा मंत्री, सोडा माझा रस्ता. अगं वेडी आहेस तू? माझ्या म्हणण्याला होकार दे आणि बऱ्या बोळ्याने माझ्या बरोबर चाल. नाहीतर नाही नाही, हे कदापि शक्य होणार नाही. तू अशी वट्टीवर येणार आहेस. पाहतो कशी तयार नाही होत ती. चल. नाही.
काय अगं कोण भिकारी आणि कोण लाचारी ही वेळ येईल तेव्हा तुला काही सारं कळेल. थांब मंजिरा, मंजिरा, थांब मंजिरा, 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 थांब मंजिरा, अरे अरे ही तर हाक माझ्या ताईची आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावं तर पुढे बंदिरा जातो, पुढे जावं तर मागं ताई हाका मारते. अरे सरा काय करावे हेच काय कळत नाही. हो इथे थोडा वेळ लपून बसतो. बऱ्या बोळाने माझ्या म्हणण्याला होकार दे, नाहीतर या खंडार जंगलामध्ये जबरदस्ती केल्याशिवाय राहणार नाही. सोड माझा रस्ता. हरामखोरशी तयार होणार नाही. चाल नाहीतर काय, तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारी असेल तर भेट ती तलवार. ऐक दादा, ती तलवार तू खाली फेकू नकोस. त्या तलवार मी माझ्या कांदाचा घाव घेतलास तरी चालेल, पण ही तलवार तू खाली फेकू नकोस. ऐक पाहिलंस माझा पराक्रम. दादा, वीरावर तलवार चालवताना तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही? हे करड्या माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर काय करणार आहेस? असेल हिम्मत तर चालू शकते. अगं वेडे, मी तर तुला केव्हाच माफ केला आहे. युवराज, चला राजवाड्यात जाऊया. चला तर. आशीर्वाद असं राजसेवक बोला महाराज. दिवसेंदिवस आम्ही आता थकत चाललेलो आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हा आता पेरणसा झालेला आहोत. बाळ युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही नको काही कळणसच झालेलं आहे राजसेवक. तुमची चिंता जाणतो आम्ही. पण म्हणजे काय राजसेवक? महाराज, आपले बालविवाद यांच्या सतत मनात त्यांचा विचार चालू आहे की बंजिराला राजगादीवर बसवायचं म्हणून. अरे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे. राजसेवक, बोला महाराज. आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही राज दरबारी थोडी विश्रांती घ्यायची म्हणतोय. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे झालं. ठीक आहे, कशी आज्ञा. हे बघ, मी काय म्हणतो माहिती आहे काय? महाराज झोपी गेले, तोपर्यंत आपण झोपूया. आपण झोपूया. तर महाराज संजय याच वेळेला त्याचा शोध केला. तुला काय झालं नाही? बाबा, महाराज, बाबा,
बाबा बाबा प्रथम युवराजाला कैद करा. पण का अरे हराम खोरानो, या राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला आहे. आम्हाला पडत नाही. नाही महामंत्री, मी बाबांचा खून नाही केला. राजसेवक, बाबा अरे तू खुनी नाहीस, मग पुरावा तुझ्या हाती कसा काय? राजसेवक, आपला कायदा काय सांगतो? ज्याच्या हाती पुरावा तोच खुनी. पकडा त्या युवराजाला आणि कैद करा. ठीक आहे. मी बाबांचा खून नाही केला. हो आम्हाला माहिती नाही. ह्यांना कोण सांगेल? कोण सांगितलं नाही? राजसेवक, घेऊन जावी जेलखान्यामध्ये बंद करून ठेवा. ठीक आहे बाबा. राजसेवक, आपल्या राजवाड्यातील सर्व गोर गरिब जनतेला आपले महाराज आपल्याला राजवाड्यातून सोडून गेलेल्याची खबर द्या. म्हणजे ढोल वाजून जातो की ढोल? राजसेवक, महाराजांच्या प्रेताची व्यवस्था करा. व्यवस्था करत आहे. ठीक आहे ठीक आहे. येतो मी. हा या म्हटलं या या या. चल चल. जोर घ्यायचा आहे मला. प्रथम राजवाड्यात अपमान आणि त्यानंतर ही हद्दपारी. या सर्वांना कारणीभूत तो हरामखोर शेतकऱ्याचा कार्ट आहे. एकदा का माझ्या हाती सापडला असता तर ठेकण्यासारखा चिरडून टाकला असता. त्याला या जंगलचा कानाकोपरा शोधला, परंतु हरामखोर माझ्या हाती लागला नाही. काय करावे काही कळत नाही. महामंत्र्यांकडूनही काही संदेश मिळत नाही. इकडे कुठे आलो? काय करत आहात त्या जंगलामध्ये? असं पण झालं नाही. इकडे काय आलं म्हणतो? तुम्ही इथं अरे भराव ना. बरं मग दार झालं. काय काय खाताव काय तिकडे? रामखोर, हा काय खबर आणली आहे ते सांगा. हो तुम्ही तुम्हाला माहिती नाही? सांग लवकर. आपले महाराज आपल्याला सोडून गेले. तुझ्या तोंडात पडली माती. आम्ही इथं झाला जर रडतोय. ज्याने माझी हद्दपार केली तोच आज स्वर्गवासी झाला. त्याला काय वाईट वाटत नाही? महामंत्र्यांकडूनही काही संदेश आला नाही अजून. पुरता कोण दित सापडला आहे. कोण? काय करावे काही कळत नाही. काय झालं काय? वातारलं का एवढे? हा? वातारलं का एवढे? राम, अरे बापरे! अरे मी आता तुला फटके आली रे. आठवडा झाला. अरे होय होय. हो तुम्ही कधी आलो? मला सांगायचं. वडाला असता. या महामंत्री या. हा आपलेच पाठ पाहत होतो आम्ही. तापलाय त्याला. बोला काय खबर आणली आहे. हा राम खोरानो, तुमचा फारा राज दरबारात असू दे. आम्ही ऐकत नाही. जा चाल ठेवा इथून. येतो म्हटलं. चालते वयातून. कोण सेनापती? त्या युवराजाला तर खुनाच्या कटामध्ये अटक करून ठेवलाय. शाबास. आता राहिलाय तो फक्त शेतकऱ्याचा कार्टा. त्याला तर आपण काहीच करू शकत नाही. शेतकऱ्याचा कार. होय. मग महामंत्री, त्या हरामखोरासाठी काही युक्ती नाही तुमच्याकडे? युक्ती तर आहेच, पण
आपण त्याला पण जर अटक केला असता तरी सारी जनता आपल्यावर उठून पडली असती. परंतु त्या हरामखोरासाठी एक नामयुक्ती आहे. बोला सेनापती. महामंत्री. राजकन्या दररोज बागेत जात असते आणि त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचा कार्ट सुद्धा जातो. कार्ट. दोघांची नाचगाणी होतात. आणि जर अशा वेळेला तुम्ही जर सरळ बागेत प्रवेश केलात आणि राजकन्याला उचलून घेऊन आलात तर तो शेतकऱ्याचा कार्ट आपोआप माझ्या मागे येईल. होय. महामंत्री, कामगिरी झालीच म्हणून समजा. चला तर मग. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर का या कामगिरीमध्ये तुमच्याकडून चूक घडली तर आपला दोघांचाही प्राण आहे. चला तर. बंजिरा, अरे बंजिरा, आटपलं का रे तुझं? कोण राजकुमारी? अगं प्रिये, चल माझ्या बरोबर माझ्या गुहेत. अरे मी सैताना, तुला माझी पट्टा राणी बनवतो. अरे सैताना, सोड माझी वाट. फळे सोड माझी वाट. मुकाट्याने माझ्या बरोबर चाल. चाल सोड तिचा हात. अरे हिम्मत असेल तर चालव शमशेर. परत सापडलास माझ्या तावडीत. हो युद्धास तयार. बैलात माझा पराक्रम. राम खुरा. बैलात माझा पराक्रम. हो गता आपल्या कामाची फळ. एकदम ओढलं पाय मरे मरत. सोड. सोड त्याला. हे अतृप्त मात्या पितांनो, तुमचा हा कमनशिबी पुत्र तुमची अखेरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला कधीच माफ करू शकत नाही, पण काय करणार. अचानक माझ्या संशयाने धागा दिला आणि या नरधमाच्या हाती सापडलो. अरे मूर्खा, एक दगाची तलवार माझ्या हाती दे आणि भिडर या बंजिराच्या मंडळाला बंजिरा. हट. हट हराम खुरा. बंजिरा. तुम्ही तिला घ्यायला पाहिजे. तोच का तू बंजिरा? तिला घ्यायला पाहिजे. तुम्ही तिला घ्यायला आमच्या एवढा होता तेव्हा मान सुटायची कशा केला असता. 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये शेतकऱ्याचा खून झाला. त्याच वेळी माझ्या बापू रक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून माझी आई आणि ती टाहो फोडून ओरडली, बंजिरा बंजिरा. ऐका या कर्जाची कर्म होय. त्याच्या आई बापाला मी शाबास. आणि आता याला सुद्धा त्यांच्याच भेटीसाठी पाठवणार आहे. म्हणूनच म्हणतो सेनापती, तुम्ही त्या बंजिराला ताब्यात घ्या आणि राजकन्याला मात्र माझ्या मी बजावणार नाही. आणि नंतर तू हरामखोरा,
तो आमच्या चंदावर पोचलेला दास आहेस हे मला विश्वास आहे. मी स्वतंत्र आहे, त्या जंगलचा राजा आहे. मला वागायचं वाघ. प्रथम राजकन्यावर अधिकार मीच बजावणार आहे. साईडला तुला माहिती करून राजकन्या घे. हवे आहे, युद्ध कर माझ्याशी. असा विचार घेऊन राहिला काय बाबा? आता बंजिरा तुझी पाळी. हे तुझ्या आई बापाचं नाव आणि हो माय. शिवराज, हा युवराज सांगतो या पुढे असायचं पुढे काय माहिती आहे तुम्ही मग अशी महामंत्र्यांनी तुम्ही कधी खुशी बोलत होतं मी ऐकलं होतं. हो मी पण ऐकलं. म्हणजे त्याला मारायचं ते नव्हतं मी येलो नाही ते जशी विक्री झाली त्याची डेट आली. विक्री झाली अरे हराम खोरा असेल हिंमत चालव चमचेला चमचेल. ठीक आहे. मला मारत होता. आई बाबा हा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे. मारून सांगते का ना बंजिरा मी माझ्या ताईचा हात तुझ्या हातामध्ये देत आहे.